नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्यानिधी शेअर मार्केट क्लासेसमध्ये. आज आपण ज्यावेळेला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो, त्यावेळेला फक्त प्राईसला पाहून आपण या ठिकाणी एंट्री एक्झिट एक काही ठरवू शकत नाही. त्यावेळेला आपल्याला चार्ट पाहणं खूप महत्त्वाचं असतं. तर चार्टमध्ये आपण वेगवेगळ्या कॅन्डल्स पाहतो. त्या कॅन्डल्समध्ये अनेक प्रकार आहेत. म्हणजे जवळ-जवळ 100 ते 150 प्रकार या ठिकाणी कॅन्डल्सचे आहेत. तर त्याच प्रकारापैकी एक कॅन्डल आहे ती म्हणजे हॅमर. हॅमर म्हणजे हातोडा. तर ज्यावेळेला हा हॅमर टॉपला तयार होतो, त्यावेळेला मार्केटची मूव्हमेंट कशी होते आणि हाच हॅमर ज्यावेळेला बॉटमला तयार होतो, त्यावेळेला मार्केटची मूव्हमेंट कशी होते, हे आपण पाहणार आहोत. तर हा आहे हॅमर आणि ही आहे हॅमरची वरची बॉडी आणि ही आहे शॅडो. ज्यावेळेला हा हॅमर बॉटमला तयार होतो, त्यावेळेला मार्केट अप ट्रेंडला जाण्याची शक्यता असते आणि हाच हॅमर ज्यावेळेला टॉपला तयार होतो, त्यावेळेला मार्केट डाऊन ट्रेंडला जाण्याची शक्यता असते. तर ह्याच कन्सेप्ट आपण चार्टवरती अप्लाय करून ही ही कन्सेप्ट वर्क होते का, हे आपण पाहूया. तर हा आहे चार्ट. या चार्टमध्ये हा हॅमर इथं बॉटमला तयार झालेला आहे आणि ह्या बॉटमचा हा जो लास्टचा भाग आहे, म्हणजे शॅडो आहे, तो असेल तुमचा स्टॉप लॉस आणि ह्या हॅमरची जी नेक्स्ट कॅन्डल असेल, ती असेल तुमची एंट्री. या ठिकाणी तुम्ही एंट्री केल्यानंतर ही एवढी तुम्हाला या ठिकाणी 1:2, 1:5, 1:10 अशा पद्धतीची मोठी मूव्हमेंट या ठिकाणी तुम्ही कॅप्चर करू शकता. या अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी विद्यानिधी शेअर मार्केट क्लासेस या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा. थँक्यू.